आपला नवरा जरी किती वाईट वागला किंवा त्याने कुठेही जायला सांगितलं, आज दगड उचकटला तर बाबा सापडल, इतके बाबा बुवा महाराष्ट्रात फोपावतायत. पण अशा बाबा बुवाकडून मांत्रिक तांत्रिक मंत्र वापरून जर पूजा करत असेल, आज एवढा मोठा माणूस जर करतोय तर आपणही त्या गोष्टी करून पाहायला हरकत नाही. सामान्य जनतेनं विश्वास ठेवायचा तरी कोणावर? आज महिला आयोगच जर तिथं जाऊन पाय धुतोय, याच्यात असंख्य महिला याच्यामध्ये पीडित असू शकतात की ज्या या घाबरून समोर आल्या नाहीत. अनेक महिला या बदनामीमुळे समोर आल्या नसतील किंवा काही महिलांचा सहभागच मुळात याच्यामध्ये असू शकतो. सध्या राज्यामध्ये एक प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, तो म्हणजे नाशिकचा कॅप्टन खरातचा. ज्या पद्धतीनं तो महिलांना फसवत होता, स्वतःच्या कॅबिनमध्येच नको ते कृत्य करत होता आणि या अगोदर महिलासुद्धा त्याच्यावर त्याच पद्धतीनं विश्वास ठेवत होत्या. त्यामुळं सध्या या संपूर्ण प्रकरणामुळं राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडं राज्यातली जनता, सामाजिक कार्यकर्ते हे नेमकं कशा पद्धतीनं पाहतात तेच जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत आहेत पवार साहेब. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांचं मत काय आहे आणि त्यांना नेमकं काय वाटतं. तर काय सांगा? सर्वात प्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या गोष्टीमध्ये महिला आयोग एक प्रकारे सामील आहे. या गोष्टीची अतिशय आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला एकदम घृणा वाटत आहे. आणि हे पहिलं प्रकरण नाही. आज दगड उचकटला तर बाबा सापडल, इतके बाबा बुवा महाराष्ट्रात फोपावतायत. आणि याचं कारण काय आणि हे अशातच हे वाढत का चाललेत, या मागचंही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. आज प्रत्येक एक राजकारणी व्यक्ती म्हणलं तर एक पुरोगामी त्याचा विचारसरणी पाहिजे. पण असं असताना राजकारणी अंधश्रद्धेकडे का वळत आहेत, बरोबर, हा फार मोठा महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय झालेला आहे. आज प्रत्येक राजकारणी कर्मकांडाकडे वळतोय आणि एकीकडे ते राज्य चालवत आहेत. यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार? हे तर आज तुम्ही बघितलं, माजी मुख्यमंत्री पूजेला बसलेले आहेत, विखे साहेब पूजेला बसलेले आहेत, त्यानंतर तटकरे साहेब पूजा करतात, बोटं कापून घेतात आणि काय तर यांच्यामधून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये लॉजिक. अहो, आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा तुकारामांचं, शिवरायांचं हिंदुत्व जपणारा महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये पहिले अशा घटना कधीही घडल्या नाही आणि ज्या घडल्या त्यावेळीच जनतेनं सावध राहून त्याला चाप बसवलेला आहे. आज महाराष्ट्रात खरात हे पहिलं एकमेव उदाहरण असेल. पण आज प्रत्येक राजकारणी याच्यात कमी जास्त प्रमाणात का होईना तुम्ही बघा, आज सगळ्या राजकारण्याच्या हातात हा याचा खडा, तो त्याचा खडा, हा याचा स्फटिक हे घालून फिरतात. हे कशाचं लक्षण आहे? आज अशा लोकांनी घटनेची शपथ घेऊन आपण आपला महाराष्ट्र घटनेवर चालतो की अंधश्रद्धेवर चालतो, असा प्रश्न आज जनतेला पडायला वाव आहे. एकीकडं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला आहे, AIचं युग आलेलं आहे. तरीसुद्धा हे जे राजकीय नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, हे अजूनही अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास का ठेवत असतील बरं? याच्या मागं कारण एकच झालेलं आहे. एक मोठा यशस्वी राजकारणी जेव्हा एखादी मोठी पूजा करतो, जसं की आज आपण बघितलं पूजेमध्ये एकनाथ शिंदे साहेब स्वतः पूजा करताना, त्या बरं पूजा करणं काही वाईट नाही, पण अशा भावाकडून मांत्रिक तांत्रिक मंत्र वापरून जर पूजा करत असेल तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून काय वेगळे आशा करणार आहे? ते पण तर तेच आदर्श घेणार आहे. जनताही म्हणाल, आज एवढा मोठा माणूस जर करतोय तर आपणही त्या गोष्टी करून पाहायला हरकत नाही. याच्यामुळे या गोष्टी जास्त फोपावत गेल्या. पण हा जो कॅप्टन खरात आहे, हा लोकांचं भविष्य सांगत होता, लोकांच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे सांगत होता आणि महिलांना कॅबिनमध्ये बोलून कशा पद्धतीनं करत होता हे आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर काय भावना असतात बरं सामान्य जनतेचं? सामान्य जनतेनं विश्वास ठेवायचा तरी कोणावर? आज महिला आयोगच जर तिथं जाऊन पाय धुतोय, आज गुन्हेगारांचे पाय धुतोय, एका बलात्कारांचे पाय धुतोय, अत्याचारांचे पाय धुतोय, तर न्यायाची अपेक्षा करणार कोणाकडून? आज तिथली महिला, आज एखाद्या महिलेला वाटलं जरी तक्रार करायची, ताई म्हणल्याप्रमाणे जर त्यांना वाटलं की बाबा तक्रार करायची, यांनी आम्हाला माहिती नव्हतं अशी जबरदस्ती केली, ती जाणार कोणाकडं आणि तिला न्याय मिळेल का? आज अशा, मी तर म्हणतो हे समोर आलेलं प्रकरण फार छोटं आहे. याच्यात असंख्य महिला याच्यामध्ये पीडित असू शकतात की ज्या या घाबरून समोर आल्या नाहीत किंवा त्यांना असं एक न्यूनगंड बसलेला असेल मनामध्ये की आपण स्वतःहून बाबाकडे गेलो होतो, त्याच्यामुळे आपण याच्यावर बोलणं उचित नाहीये, हा आपल्याला कशातही अडकवल, असं त्यांना एक दबाव असू शकतो. तर त्यामुळं मला असं वाटतं, चाकणकरांनी राजीनामा दिला तो काही स्वतःहून दिलेला नाही. फडणवीस साहेबांनी जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकला, सरकारची नाचक्की झाली, त्यावेळेस राजीनामा घेतलेला आहे. आज सरकार ऊर बडवून घेतंय की आम्ही राजीनामा घेतला, आम्ही कारवाई केली.
पण आज तिथं जाऊन बसलेल्या मंत्र्यांवर किती कारवाई केली तुम्ही? आज असं हा पण एक प्रश्न पडतो ना. म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार चालू आहेत हे थांबण्यासाठी कुठंतरी सरकारनंच पुढाकार घ्यायला पाहिजे, लोकांची जनजागृती करायला पाहिजे असं वाटतंय का? आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक आलं होतं. आज त्या विधेयकाची नव्यानं मांडणी करण्याची खरी गरज निर्माण झालेली. त्याचं कारण असं आहे की जर हे विधेयक जर इतकं स्ट्रॉंग असतं आणि याच्यामध्ये जर व्यवस्थित जर कारवाई होत असती तर हे बाबा बुवा इतके वाढलेच नसते, यांची हिंमत एवढी वाढली नसती. आज मला तर वाटतं हा फक्त बुवाबाजीचा प्रकार नाही आहे, तर याच्या माध्यमातून राजकारणी ज्या अर्थी इथं पूजा करतात त्या महाराजांना लोटांगण घालतात आणि त्याच्यासाठी पायघड्या पसरवतात. अक्षरशः मंत्रालयातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं काम सुद्धा हा बुवाबाज करतो. त्याच्या बदल्यात हा पैसे घेतो. हा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी राजकारणी यांच्या ट्रस्टचा वापर करतात. आज 500 कोटीची मालमत्तेची आढळून आलेली ही फक्त 500 कोटी नसणार आहे, ही जास्तच असणार आहे. कारण हे अशी लोक स्वतःच्या नावावर जमिनी ठेवत नाहीत. आज शिर्डीमध्ये लोकांना आज गॅस मिळत नाही ब्लॅकमध्ये, आज त्याच्यामुळे लोक परेशान आहेत आणि लोक हे खुशाल करोडो रुपये त्यांच्या नावावर करून येतात, त्यांच्या ट्रस्टला देतात. रुपाली चाकणकर म्हणतात चौकशी करून याच्यात सरकार आम्ही कारवाई करू. अरे या स्वतः तिथं त्या ट्रस्टमध्ये त्यांच्यासोबत सदस्य आहेत, मग ह्या न्यायाची अपेक्षा करणार कोणाकडं? आता हा जो घोटाळा आहे खूप मोठा घोटाळा आहे असं तुम्ही सांगताय, पण मात्र हे जर घोटाळा खरंच उघडकीस झाला तर याच्यामध्ये बऱ्याच जणांची नावं निघू शकतात, बऱ्याच जणांचं पितळ उघडू शकतो. मी तर म्हणतो 90% राजकारण्यांची याच्यामध्ये नावं निघेल. त्याचं कारण असं आहे, तुम्ही आज बघा हा काहीतरी वाद झाला आपसामध्ये म्हणून हा घोटाळा समोर आलेला आहे. जर आता हे घोटाळा आल्यामुळं बाकीचे बाबाबुवाही सावध झालेले असतील, त्यांची मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या आजकाल राजकारण्यांनी एक नवीन फंडा हाक केलेला आहे, काळी कमाई करायची, अशा कुठल्या तरी बाबाबुवाच्या ट्रस्टला ती समाजकार्य म्हणून दाखवायची आणि ती वाईट करून घ्यायची. हा धंदा जो फोफावलेला आहे महाराष्ट्रामध्ये यालाही चाप मिळाला पाहिजे. माझं तर म्हणणं फक्त याच्यावर बलात्काराचे चार्ज न लावता याची ईडी चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे आणि याच्यात जे राजकारणी लिप्त आहेत यांचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स चेक करून सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मग या संपूर्ण चौकशीची निपक्षपणे चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई होईल असं वाटतंय. सध्या तरी फडणवीस साहेब या गोष्टीची चौकशी करतील अशी अपेक्षा आहे. कारण जोपर्यंत आता हा विषय ज्या अर्थी खरातला अटक झाली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी उचलला त्या अर्थी आपण न्यायाची अपेक्षा करू. नाहीतर सुप्रीम कोर्ट आहेच. आमच्यासारख्या समाजसेवकांना उद्या PIL दाखल करून याच्यावर कारवाई करायला भाग पाडावंच लागेल. आता ज्या पद्धतीची ही घटना घडली आहे तर अशा पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून तुम्ही जनतेला काय सांगाल बरं? त्याच्यामध्ये महिला आले, पुरुष आले, कारण की काही काही प्रकरणामध्ये आपण असं पाहिलं की स्वतःच्या बायकोला त्यांचे नवरे या ठिकाणी घेऊन आले, तर अशा लोकांना काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे, आपला नवरा जरी किती वाईट वागला किंवा त्याने कुठेही जायला सांगितलं तरी महिलांनी सावध राहायला पाहिजे. अशा कुठल्याही बाबाबुवाच्या नादी लागायची काहीही आवश्यकता नाही. आपण देवात जाऊन देवाचे दर्शन करतो, त्यासाठी आपल्याला मध्यस्थी कोणत्याही दलालाची गरज नाहीये. पण अशा बाबाबुवांच्या नादी लागू नका, कर्मकांडाच्या नादी लागू नका. हे पूर्णपणे पाखंडाचा प्रकार आहे आणि तुमचं जीवन याच्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतं. खरंच अशा पद्धतीनं कोणी खडा दिला, कोणी खायला दिले, कोणी काहीतरी द्वारा दिला, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या जीवनावर किंवा आयुष्यावर होऊ शकतो का? अजिबात नाही. ह्या खडा आता मी ज्याप्रमाणे मीडियातूनच ऐकल्या या गोष्टी, अंजली दमानी यांनी पण सांगितलं, हा काहीतरी कप सिरप वगैरे द्यायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी भुकटी टाकून द्यायचा. की कप सिरप हे शेवटी विज्ञानानंच बनवलेलं आहे ना, याच्यामध्ये कुठून आलं? याच्यात देवाचं काही देवी चमत्कार वगैरे हा विषयच नाहीये. हा सरळ सरळ फसवण्याचा प्रकार होता किंवा गुंगी आणण्यासाठी हा महिलांना अशा औषधं देत होता आणि त्याच्या माध्यमातून ती महिला विरोध करू शकणार नाही अशा पद्धतीनं तिला ते औषध दिलं जायचं. तर मी म्हणतो महिलांनी अतिशय सावध राहिलं पाहिजे. कुठेही कोणी काही अज्ञात व्यक्ती आपल्याला जर काही प्रसाद म्हणून देत असेल तर तो अजिबात स्वीकारू नये. आपल्यासोबत काही चुकीची घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना तात्काळ विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगावी. भलेही त्याच्यामुळं बदनामीला घाबरून अशा बाबाबुवांना पाठीशी घालू नये. पण मात्र जेव्हा महिला स्वतःहून त्यांच्याकडं जात होत्या, त्यांनी जे काही दिलंय त्या पीत होत्या, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीची गुंग येत होती. पण मात्र प्रकार घडल्यानंतर तरी त्यांनी तक्रार दाखल करायला पाहिजे होती असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. अनेक महिला या बदनामीमुळे समोर आल्या नसतील किंवा काही महिलांचा सहभागच मुळात याच्यामध्ये असू शकतो किंवा काही याच्यामध्ये आता रुपाली ठोंबरे पाटील पण म्हणल्या त्याप्रमाणे काही सेक्स रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत.
तर त्यांनाही असं एक भीती वाटते की बाबा आपण आज जर याच्यावर हे केलं म्हणजे आजही त्यांच्या डोक्यात तो अंधश्रद्धेचा पगडा असेल की ज्याप्रमाणे तो खरात आज पोलिसांनाही धमकवतोय की मी छूछा करेल तुम्हाला, तुम्ही माझ्यावर कारवाई केली मी तुम्हाला भस्म करेल, हे जे पोलिसांना धमके देतोय अशा धमक्या सर्वसामान्य नागरिकांना मिळाल्या असू शकतात, त्याच्यामुळे तेही दबावत असतील. तर माझं एक म्हणणं आहे गृह खात्यानं याबाबत एक वेगळा स्पेशल एक विभाग चालू करावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि अशा प्रकारच्या तक्रारी ज्या अतिशय संवेदनशीलपणे आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत विश्वासात घेऊन हाताळल्या पाहिजे, जेणेकरून एखादा छोटासा तक्रारीतून सुद्धा मोठा काही एखादा घटना उघडकीस येऊ शकते. नक्कीच आता ज्यांनी सांगितलंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय घडलेलं आहे, काय काय दडलेलं आहे, हे चौकशीमधून समोर यायला पाहिजे. योग्य ती कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. पण मात्र त्याचबरोबर राज्यातल्या जनतेनं अशा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही, आर्थिक लूट होणार नाही आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांची सामाजिक बदनामीसुद्धा होणार नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.